हाय गुड मॉर्निंग. आम्ही आलो सकाळी फिरायला. खूप वेळचं झालं आलो. अंधार भरपूर आहे अजून. आता इथं लाईट आहे म्हणून असं हे नाही वाटत उजेड आहे. म्हणजे तिकडे गेले ना, तिकडे अंधार भरपूर आहे समोर. झाड आहेत ना. छान वाटायला लागले सकाळी सकाळी. 2-3 दिवस काय आम्ही व्हिडिओज नाही बनवले कारण वेळच नाही एवढा. अजून थोडं धुकं पडल्यासारखं पण आहे. थंड आहे. गाणं वाजतंय. लग्न आहे आज कोणाच तरी कार्यक्रम. लोकांनी भारतीय शेतीची तयारी चालू केली. हे असे हे ना पाला पाचोळा जमा केला आहे भात शेती. काय भाजणी करायला बाजावळ मग त्याच्याने ते उंदर वगैरे असते ना, घोस वगैरे जाते त्यातलं निघून. ते मुंग्या लागलेल्या किंवा ते उदयाला काय म्हणते रे, काय माहित नाही मला. अरे तू म्हणली तू वाळवी लागलेली सगळी निघून जाते. मग तुझं शेती करायला चांगली जमीन होते. कारण की ते लगेच लागते हे, कारण माती भेटत नाही ना ते उंदराला वगैरे. कुठं खडक आहे, कातळ आहे, मग शेताच्या याच्यातच माती मिळते. छान वाटते ना सकाळी. होय, पक्षी ओरडते. रेकॉर्ड नाही होत रे याच्यामध्ये. काय ना असं वाटतं खरं लय जंगलात जंगल सफारी करते का असं वाटतं. माकड ओरडू लागला आता इकडे कुठं तरी. आता माकडे जमा होतील भरपूर. आंबे येतं तर त्यांना खायला आता फळं भेटते. येतील आता. येतील म्हणजे आहेत जरा जरा, पण आणखी जरा संख्या वाढेल त्यांची. बघूया अंधारात आलो आपण झाडा. त्या अंधारात आपण आवाज कॅप्चर करू. पक्षी पक्षी मी सांगितलेलं आहे अजून यायचं आहे. रविवारी आम्ही येतो तिथे. माझा वडा इडली साऊथ इंडियन खायला येतो आम्ही. छान असतं. आणि आता कधी तयार होतं बनवते ते. चहा घेतो आम्ही. छान लागतो चहा पण. मी करतो. ही माझी इडली इकडं. थांबाचा फोटो काढू आपण. हाय, आम्ही आत्ता आलो. चप्पलचं स्टँड आलं. बाजार घेऊन आलो आम्ही आता. मग आमची चिऊ आली आमच्या माग. चिऊ हाय कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मम्मम केलं का विचार? मम्मम केलं का विचार? आता पसा आम्ही आज का आता आणलं ते बघूया काय काय आणलं ते. हा बघा आता आम्ही काय काय आणलं. आज काही जास्त आणलं नाही कारण आता मग महाशिवरात्री वगैरे आहे ना. जास्त काय आणलं नाही. हे खायला साखर आणली. दूध आपलं नेहमीच. पनीर हे आणि इथं मटण वगैरे आणलेलं आहे. हे इतकं असं साहित्य आणलेलं आहे. भाजीत पण काय नाही आणलं, फक्त कोथिंबीर, द्राक्ष आणले यावेळेस फक्त नवीन. एवढा पसारा ते अंडा ठेवायचं. हे एवढं
असं आणलं. कारण लई का आता यावेळेस आणलेलं नाही आहे, कारण आता महाशिवरात्री पण त्यामुळे ते 1-1.5 दिवस तो जाईल. हां म्हटलं मग मंगळवारी आणखी आणायला जाऊ, म्हणून नाही आणलं. आता एवढं हे सगळं साफ करून घेते. हां मला ती बॅग द्यायची होती, ये जा बकेट भरून तो. तर आता जेवण वगैरे झालं, डीमार्टला जाऊन आलो आम्ही. डीमार्टला गेलो होतो, थोडं साहित्य गव्हाचं पीठ वगैरे संपलं होतं ना, तर मग काही व्हिडिओ हे नाही केलं, कारण डीमार्टला आज गर्दी पण भरपूर असते. आता रमजान वगैरे काहीतरी त्यांचं चालू आहे ना, त्यामुळे तर गर्दी भरपूर होती. गव्हाचं पीठ आणलं, थोडंसं घरातलं साहित्य नाही म्हणता होऊन जातं थोडंफार. हे बिस्किट आणलं खायला, हे खिरीचं पॅकेट आणलं. इथे खीर भेटतच नाही दुकानात कोणत्यात. हे खिरीचं पॅकेट आणलं, हे एक आणलं. बर्ड्स आणि मेहंदी आणलेली, आता बघू थोड्या वेळाने लावून. लई कंटाळा येतो मला लावायचा, पण बघते आता थोड्या वेळाने जेवण झालं म्हणजे आता जेवलं आम्ही, थोडंसं झोपावं म्हणते. झोपून उठलं की मग लावून जमलं तर. शेंगदाण्याचं थोडं आणलं, ही शेंगदाण्याची चटणी खायला. आणि आता महाशिवरात्री येईल ना, तर मग शाबू आणली. आणि हे रबर बँड आणले, हे कारण असं आपले असं पॅकेट वगैरे असे फोडलेले असते ना, तर मग पॅक करून ठेवायला मग बरं पडतं. छान आहे, 35 रुपयाला फोडते. तर कसं मग ते कशा आहेत आपली भरपूर आहेत तशा. तिला जेवायचं आहे ना वाटतं. आणि मी असं आणलं, आणि ती बॅग आणली आमच्यावर शेजारी वरच्या साईडला लहान मुलगी आहे, तर तिचा बड्डे आहे, तर मग तिला पहिलाच बड्डे आहे. ती बॅग आणली, तिला आता रॅप करायचं आहे. रॅप पण करून घेऊन इथलं याचं इतकं सामान आणलेलं आहे. आता त्याला फक्त रॅप करून घेतो. रॅपिंगला बॅग कॅमेरा चालू करू का? होय, करून ठेवू. थांब ना, द्राक्षाचा खाऊ दे रे मला. हे आता आम्ही गिफ्ट रॅप करतोय. हे असं नाही आहे, आपण असं केलं होतं. असं ट्राय केलं का? बघू ना. आधी थांब, पॅक नको करू, हे बसते का बघायला पाहिजे आपल्याला. नसेल की थोडं फ्लेक्सिबल आहे. आहे ना, मागतोच आहे ना, बोलून काढून. हां असे तर उठलं होतं, दिसत नाही यार हे. मी असं तर पॅक करूया. पहिले एक असं लावून घ्या. मला पिवळा झाला पाहिजे. एवढं मारू का? असं काढू. थोडं अंक का असं केलं बघू आपण आता. हे असं खा तिकडं व्यवस्थित एक लावून आहे पट्टी बसते ना. इथं पकडायचं त्याला पहिले हे चिटकवून घे, व्यवस्थित चिटकतं.
होईल एवढी. हां एकच केलास ना इथूनच ठेव. जेवण झालं तर असं वाफाही नको वाटतं. तिकडचं तर थांब मी धरू. मी जेवण झाले तरी मी द्राक्ष खाते. छान आहे द्राक्ष. ठसका झाला मला द्राक्ष खाऊन. तिकडेच घे. त्याच्यामुळे त्याला मध्ये फुंगलं होतं. तू एक असं धर जरा येतं येतं. असं होईल ना. मध्ये कोंबलं होतं आणि त्याला इकडं फोल्ड केलं होतं. करून असे काढले. हे याच्याने का आवाज आला म्हणून आहे ना. झालं. आणि आता काय करते आपल्याला आपला लिफाफा चिटकून देऊ का कट करून. ते पत्रिकेचं बघ बरं आहे का त्यात डेकोरेशनचं काय. बघ बरं लिफाफ्याचं. लिफाफा कुठे ते काय ते तुझ्या हातातच आहे ना. हे हां इथं बघ खाली. असं आडवच आहे रे. तुला इथंच आहे साईडलाच इथं. लिफाफा कट करून घेऊ वाटलं. एवढं कट करून घेऊ. राहिलंच होतं आपल्याकडून नाही का. एवढं कट करूया. याचं आम्ही गिफ्ट रॅप केलं.
असं. आणि आता ते ह्याला काय माहिती रे नावच यायला, ते नाव वगैरे लिहितो ना, ते नाही आणलेलं आम्ही. आमच्याकडे ते पॉकेट होतं, ते पॉकेटवरचं. हे काय हो, असं होतं बघा. हे धरा, हे घ्या, त्याला बसरा. हे असं व्हिडिओ करताना ते असं होतं. शाई ती पेनाची सगळी हे झाली. आता नाही आधी खाली असं करायला आणि हे होऊन जातं. आमच्या मिस्टरांना असं हे करायची सवय येते, घाण करे. सगळीकडे लावत बसली ती. म्हणजे मेन कोपऱ्यात तर नाही लावली अजून, नाही लावले आम्ही. ती वाळूपर्यंत वाट बघते. मग मला असा मग कंटाळा येतो. थांब, इथं नाही लावलं, इथं लाव मेन म्हणजे. ते हे असं आम्ही लिहिलेलं आहे इथलं. दोघांचे पण चांगले आहे. माझे चांगले, त्यामुळे तिचं चांगलं आहे, त्यामुळे तिनं केलं ते. हां. ठीक आहे. नाही घेऊन तुला तुला आजच ॲडव्हान्स सगळ्यात पहिलं गिफ्ट असं याच्यावरती तिथे ठेवून झाकून झालं रॅप करून. आता थोडा वेळ झोपावं म्हणते. 2 वाजलेले. बघू आता झोपू दिली तर चिवच्या सारखे जरा मारते. आता थोडा वेळ झोपून मग आपण बघू संध्याकाळी फिरायला तिकडे जाऊ खाली. काय आता ही संध्याकाळी आम्ही असं. हा, मी तर आंघोळ बिंघोळ करून आलेली आहे फिरायला. लोक फिरून गेल्यावर आंघोळ करते. मी आलेले आंघोळ करून, मेहंदी लावली तर मी डोकं धुवून आले. 5:30 वाजले ना. छान इकडे सूर्यास्त होतोय. सूर्यास्त तिकडं मस्त दिसतो ना संध्याकाळचं. बघूया ना, जास्त खाली गेल्यावरती तसं ऑरेंज कलरचा होता ना, तेव्हा बघू. अरे मी भरपूर वेळेस बनवले व्हिडिओ त्याचा. घराजवळ दुकान आले ना, तर तिथे लय छान दिसतो. काजूची बाग, इकडे जाऊया बागेत काजूच्या आपण. ते कोणीतरी असलं पाहिजे, दिसत नाही रे कोणी. मग ते विचारायला पण नाही लक्षात राहत. कोण काय म्हणणार नाही, पण विचारलेलं बरं आपलं. हा, हे असं तेजपत्ता म्हणते ना, ते पान आहे. तमालपत्र तेजपत्ता आहे. त्याचं झाड आहे, असं हाताला येतं इथे पानं. हे बघा असे सगळं मसाल्याचं. तिरफळाचं पण दाखवलं होतं ना, पण तिरफळ दाखवलं ना. ते हे मिऱ्याचं पण वेल दाखवतो. ह्याला करवंद बारीक आहे. ह्याला करवंद बारीक आले, एकदम बारीक बारीक करवंद आली आहे बघा. ही अशी करवंद आली. आता हे पिकती. काकी आल्यात मागून. हे असं मस्त छान दिसतं. किती पण ऊन असतं, सावली असते. असे रिक्षावाले पण मध्येच यायचे. जे शूटिंग करायला आले ना, लई येते लोक. हे असं मस्त छान असं जंगल वाटतं. पक्ष्यांचा आवाज छान येतोय ना. असं वाटतंय ना इथं चुपचाप चालावं. आपण पण बोलू नये ना, ध्वनी प्रदूषण करू नये. किती छान वाटतंय ना. माकडं पण आलेली आहेत. माकडं लई परेशान करायले. कैऱ्याच तोडून टाकते. वानर येते, वानर सेना आहे, वानर सेना. म्हटलं मस्तपैकी जाऊया संध्याकाळी फिरायला. माकडं परेशान करते. किती छान वाटतं. रोज जरी आलं तरी कंटाळा नाही येत.
लोकांची कामं चालू आहे शेतात, शेतकरी काम करते बिचारे. ते जेवणासाठी हे करावं लागतं, पाला गोळा करावा लागतो. तरी शेतात काम चालूच आहे त्यांचं दिवसभर. इकडे अशी घरं आहेत खाली. आता आम्ही चाललो रिटर्न. आम्ही गेले पुढं नाही जात बसलो. नवीन माणूस इकडे आला तर कसं वाटतं, इकडे जंगल आहे काय बघितलं की गाव पूर्ण जंगल. पण मी गोल फिरून दाखवते. पाला वगैरे जमा करते शेती. हे शेतीसाठी कसं वाटतंय, पूर्ण असं जंगल असल्यागत. हे असं पाला गोळा करून आणून ठेवते. जायते मग ती भाजावं होती म्हणजे म्हणजे चालूच झाली शेतीची कामं बिचाऱ्यांचे. चला आता जाऊया. चढ आहे, चढ चढायचा. हा आता संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे झालं. 10 वाजले. 10 बापरे, मला वाटलं 9च वाजले. 10 वाजले. जेवण वगैरे झालं. आता दूध गरम करायला ठेवलं आणि आता म्हणजे भांडी वगैरे सगळे झालं, सगळं आवरलेलं आहे. आणि आजचा दिवस असा निघून गेला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट.